बऱ्याच वेळेला कमरेचं दुखणं आपण खाली कोणती एखादी गोष्ट पडल्यानंतर ती गोष्ट खालून वरती उचलताना मेजॉरिटी केसेसमध्ये होतं. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या की जेव्हा एखादी हलकी किंवा जड वस्तू तुम्हाला खालून उचलायची आहे जमिनीवरून, तेव्हा तुम्ही स्पाइन मधून बेंड होऊन वाकण्यापेक्षा तुम्ही ऍक्च्युली हिप मधून मुवमेंट जास्त करायचा प्रयत्न करा. पण ही गोष्ट बऱ्याच जणांना आजपर्यंत माहिती नाहीये आणि त्याच्यामुळे बरेच जण काय करतात, कमरेतनं जे आहे स्पाइन मधनं जे आहे ते वागतात आणि मग वरती आल्यानंतर चमक येते आणि मग त्याच्यानंतर दुखणी बऱ्याच लोकांची वाढतात. सो तुम्हाला जर ऍक्च्युली कमरेतनं स्पाइन मधनं बेंड कसं नाही व्हायचं आणि हिप मधनं कसं बेंड व्हायचं आणि एखादी वस्तू उचलायची हे बघायचं असेल तर या व्हिडिओला थम्स अप द्या. मी लवकरच पुढचा व्हिडिओ तुमच्या समोर सादर करेल. थँक्यू.